तर कृषी क्षेत्रातील पहिलीच बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला झालेल्या पावसानंतर पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र आता पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे। भात, सोयाबीन आणि भुईमूग यांसारखी पिकं जोमात आली आहेत, मात्र पावसाने अशीच दडी मारली तर जोमात आलेली पिकं सुकून जाण्याची भीती भेडसावते। बळीराजा आता चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहताना पाहायला मिळतोय। पेरल्यावर मिरगाचा पाऊस लागला, पेरल्यानंतर तेव्हा पाऊस नाही, त्या आतावरी नाही। पावसानं अशीच उघडीप दिली तर काय होईल मग? होणार शेत काही आम्ही कोणी जीव जाणून टाका कसं ऊन आले पेरणी साधली, पण आता पाऊस लागला तर आम्हाला हे, नाहीतर नाही। मग कधी पेरणी केली होती? मिरगाची सांगपेत केली, निघाल्याच केली, त्याचा पाऊस नाही। आणि आता बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूर जिल्ह्यात भोपळ्याला मागणी वाढली आहे। सध्या भोपळ्याला चांगला भावही मिळतोय, यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भोपळा लागवडीकडे कल वाढलेला पाहायला मिळतोय। जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे आता भोपळ्यातून चांगलं उत्पन्न अपेक्षित आहे। तर याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी, पाहूयात। सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस भोपळ्याला मागणी वाढताना दिसून येते। सोलापूर जिल्ह्यातील जो शेतकरी आहे तो आता भोपळा लागवडीकडे वळताना आपल्याला दिसून येतोय। आता आपण ज्या ठिकाणी आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज हे गाव आहे। या ठिकाणी जवळपास 3 एकरांमध्ये भोपळ्याचं पीक हे लावण्यात आलेलं आहे। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीनं हे पीक घेतलेलं आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे? सध्याला आम्हाला पाणी कमी असताना आम्ही घेतलेलं आहे, पण कसं आहे, अब्दत आम्ही पाणी नसताना हिरीत तरी पण आम्ही लागण केली। 1 तास अर्धा तास मोटर चालायची, त्यात नंतर अब्दत आणले आम्ही। आता सध्याला मार्केट 15-20 रुपये मार्केट आहे, किरकोळ बाजारात 40 रुपये चालू आहे। पण आता अपेक्षा आहे आम्हाला 1-2-3 लाखाची, लागला तर भाव लागेल, म्हणजे नशिबात असेल त्यास। कडक उन्हाळ्यामध्ये हे पीक कसं बसं जगवलेलं आहे आणि आता सुदैवानं खूप चांगल्या पद्धतीने हे पीक आलेलं आहे। चांगला पाऊस झालेला आहे। आता हा पीक काढणीला आल्यानंतर आणखी या पिकाची वाढ होणं बळीराजाला अपेक्षित आहे। चांगला भाव मिळणं देखील अपेक्षित आहे। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर। तर दुसरीकडे पुण्याच्या कासरीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे शेकडो एकर शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। मातीसह पेरणी केलेली पिकंही वाहून गेली आहेत। या नुकसानग्रस्त भागाची आमदार अशोक पवार यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांशी संवाद साधून तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जवळपास 150 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचं नुकसान इथं शेतकऱ्याचं झालंय। त्यामुळं शासनाला माझी मागणी राहील की ताबडतोब ही नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे, नवीन बियाणं त्यांना दिलं पाहिजे। कारण शेवटी आता ज्यावेळेला वापसा होईल त्यावेळेला परत शेतकऱ्याला ते बियाणं पेरावं लागेल। रस्त्याच्या काही ठिकाणची दुर्दशा झाली, त्या गावातील रस्त्यांना मदत मिळाली पाहिजे। मुंबईत भाज्यांचे दर चांगलेच कडाडलेत। यावरची राज्यातील ग्रामीण भागात दुष्काळ असल्याने उन्हाळी भाज्यांची लागवड कमी झाली आहे। याचाच परिणाम म्हणून राज्यांचे भाज्यांचे दर दुप्पट ते अडीचपट वाढलेत। तर पुढील 1.5 महिना बाजारामध्ये नवीन भाज्यांची आवक येत नाहीये, तोपर्यंत भाज्यांचे दर चढेच असणार आहेत। तर पाहूयात भाज्यांचे दर नेमके काय आहेत। कांद्याचे दर 30 रुपयावरून आता 50 रुपयापर्यंत पोहोचले, तर बटाट्याचे दर हे 25 रुपयावरून 40 ते 45 रुपये प्रति किलो झालेत। तर टोमॅटोजचा दर आधी 40 होता आणि त्यानंतर आता 70 ते 80 रुपये किलोने टोमॅटोज विकले जात आहेत। तर गवारचा दर हा आधी 60 रुपये होता, तर तोही आता वाढला आहे। शिमला मिरचीचा दर 80 रुपयावरून 120 रुपये किलो, तर फुलगोबीचा दर हा 60 रुपयावरून 100 रुपये प्रति किलो झाला आहे। आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात मान्सूनचा सध्या वेग मंदावलेला आहे। पुणे वेधशाळेनं अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी किमान 8 दिवस वाट पाहावी लागणार।
कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवली आहे। सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आता पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र आता पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। भात, सोयाबीन आणि भुईमुग यांसारखी पिकं जोमात आली आहेत, मात्र पावसानं अशीच दडी मारली तर जोमात आलेली पिकं सुकून जाण्याची भीती भेडसावते। बळीराजा आता चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहतोय। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील गोडाऊनमध्ये बोगस खतं तयार करण्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या गोडाऊनमध्ये युरिया भरडून त्यात काही रंग मिसळून पिशवीमध्ये भरण्याचं काम सुरू आहे। या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे आणि कृषी विभागाने या कारखान्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपनं केली आहे। वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत रब्बी हंगामातील ज्वारी आणि मका पिकाची खरेदी केली जाणार आहे। यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास 20 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। दरम्यान ज्वारी आणि मका पिकाची ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन नाफेडकडून करण्यात आलं आहे। बीडच्या आंबे सावळी गावाला जलयुक्त शिवार योजनेचा फायदा झाला आहे आणि या गावामध्ये योजनेतील रिचार्ज शिफ्ट पद्धत राबवण्यात आली आहे। यामुळे परिसरातील नदी ओढ्यांमध्ये येणारं पावसाचं पाणी आता थेट 100 फूट खोल जाण्यास मदत होते। त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यात मदत होणार आहे आणि यामुळे बोर विहिरी तुडुंब भरल्यात याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।